तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देण्यास काँग्रेसने विरोध केलेला आहे। काँग्रेसतर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भातलं पत्र लिहिण्यात आलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्यामधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा काँग्रेसने केलाय। आमदार गायकवाड हे मतदानासाठी तळोजा जेलमधून निघालेले आहेत। त्यांनी कोर्टाकडून परवानगी सुद्धा घेतलेली आहे। तर गणपत गायकवाड जेलमध्ये आहे, त्यांना मतदानाची परवानगी देऊ नये असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेचं मतदान नियमानुसार व्हावं असं देखील काँग्रेसचे नेते आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। मागच्या निवडणुकीमध्ये देशमुख आणि मलिकांना मतदान करू दिलं नव्हतं, यावरही त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे। देशमुख साहेब होते आणि दुसरे आमचे एक आमदार होते मलिक साहेब, त्यांना ह्या बाजूने मतदान करून दिलं नाही। ते तोच कॅटेगरी ठेवा, तोच नियम ठेवा आणि नियमानुसार चालवा। जर हे चालवत नसेल तर मग यांच्यामध्ये ते हुकुमशाहीचं राजकारण करायचे चित्र स्पष्ट होईल। आणि जर त्यांनी ते आता गुन्ह्यामध्ये आहेत आणि जेलला आहेत तर त्यांनी न आणता मतदान करून न द्यावं। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध